तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात देखील आज सुनावणी होणार आहे। रखडलेल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे। प्रकरण 31व्या पटलावरती असल्यामुळे सुनावणीची शक्यता कमी आहे। राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे, परंतु प्रकरण 31व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे सुनावणीची शक्यताही कमी असल्याचं मानलं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेलं यश पाहता लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात आणि महायुती त्याच पद्धतीने तयारी करत होती। मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील या संदर्भातली माहिती समोर येत नाही आणि याच संदर्भात आज सुनावणी घेतली जाणार आहे। खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होण्याची चिन्ह आहेत, मात्र 31व्या क्रमांकाला हे प्रकरण असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता देखील तितकीशी दिसत नाहीये। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, मात्र अद्यापही त्या संदर्भात काही कळत नाहीये। आज सुनावणी होणारही आहे असं म्हणतायत, मात्र प्रकरण थोडंसं दूर आहे, 31व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे शक्यताही कमी वर्तवली जाते। काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच जान्हवी, एक हे प्रकरण आहे ते 31व्या नंबर आणि त्या अगोदर आहे ते राज्यातील निवडणुकांचं प्रकरण आहे। त्यामुळे आज ही स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात जी सुनावणी आहे ती होण्याची शक्यता फार कमी आहे। तरी पण जर पाहिलं तर आपण राज्यातील जे प्रभाग रचनेचे हे आहेत त्या संदर्भात जी आहे ती याच्यावरती सुनावणी केली जाणार आहे। जी जी जी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।